श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी जिल्हा उस्मानाबाद अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व महाविद्यालय सुवर्ण महोत्सव कार्यक्रम आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर ऑनलाईन व्याख्यानमाला आज संपन्न होत आहे। या व्याख्यानमालेचे एक दिवसीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी राज्यस्तरीय कार्यशाळा आज खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे, म्हणून आमच्या संस्थेने व महाविद्यालयाने ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री VS पाटील सर, कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं अशी मी त्यांना सरांना विनंती करतो। पाटील सर। हॅलो। हा सर, कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेले एक दिवसीय राज्यस्तरीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी कार्यशाळेच्या पहिल्या सत्राचे प्रमुख अतिथी डॉक्टर शिवाजी शिंदे सर, उपकुलसचिव व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सहसचिव श्री अरुण देवडवार। दुसऱ्या सत्राचे प्रमुख अतिथी डॉक्टर गणेश मंजा सर, संचालक परीक्षा विभाग बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे खजिनदार श्री जयकुमार शितोळे सर। तिसऱ्या सत्राचे प्रमुख श्रीकांत अंधारे सर, कुलसचिव स्वामी विवेक रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, या सत्राचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री PT पाटील सर। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र कठारे, समन्वयक डॉक्टर देवकोते सर, महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी वर्ष कार्यक्रम समितीचे चेअरमन डॉक्टर फेरडे सर, या कार्यशाळेचे संयोजक प्राध्यापक डोके सर, सर्व सहभागी शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनी। प्रथम या कार्यशाळेचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करतो। या कार्यशाळेमध्ये सहभागी झाले त्यांचे मी संस्थेच्या वतीने स्वागत करतो। वाशी महाविद्यालयाने ही कार्यशाळा आयोजित केली त्याबद्दल प्राचार्य व संयोजक समिती यांचे अभिनंदन। खरे तर ऑफिस हा कोणत्याही महाविद्यालयाचा आरसा असतो। ऑफिसमध्ये विविध प्रकारची कामे असतात, ती विद्यार्थी, विद्यापीठ, शिक्षक, संस्था, शासन यांच्याशी निगडीत असतात। त्या कामामध्ये गतिमानता, पारदर्शकता, नैतिकता असणे फार गरजेचे असते। सध्याच्या संगणक युगात किर्द, खतावणी, पावती, विविध प्रकारची प्रमाणपत्रे ही संगणकाच्या एका क्लिकवर उपलब्ध होतात। त्यासाठी संगणक साक्षर असणे गरजेचे आहे। कार्यशाळेत जे विषय निवडले आहेत ते शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रोजच्या कार्यरत कामकाजात चांगल्या प्रकारे वापरले तर कामात गतिमानता येण्यास काहीच वेळ लागणार नाही। यासाठी तज्ञ मार्गदर्शक माननीय डॉक्टर शिवाजी शिंदे सर, डॉक्टर गणेश मांजा सर, डॉक्टर श्रीकांत अंधारे सर यांनी सांगितल्याप्रमाणे कामकाजात सुधारणा केल्या तर कोणत्याही शिक्षकेतर कर्मचारी आपल्या कामात तरबेज होईल याची मला खात्री आहे। शेवटी सर्व मान्यवरांचे स्वागत करतो। या कार्यशाळेत शुभेच्छा देतो व थांबतो। धन्यवाद। जय कर्मवीर। धन्यवाद पाटील सर। या कार्यशाळेचे खऱ्या अर्थाने पाटील सरांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। मी सर्व या सहभागी सर्व पार्टिसिपेंटचे मी महाविद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने स्वागत करतो व आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर रवींद्र कठारे सर
यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. कठारे सर. धन्यवाद डोके सर. कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी हे आमचं महाविद्यालय हे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करत आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं शिक्षकेतर कर्मचाऱ्यासाठी जी कार्यशाळा आयोजित केलेली आहे, या कार्यशाळेचे उद्घाटक आमच्या संस्थेचे कार्यकारिणीचे सदस्य आदरणीय पाटील सर, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर शिवाजी शिंदे सर, उपकुलसचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील रजिस्ट्रार श्रीयुत प्रमोद जाधव सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे कार्यकारिणी सदस्य तसेच माजी खजिनदार आदरणीय रेवडकर सर, संयोजन समितीतील याचे चेअरमन डॉक्टर गर्डे सर, ऐकवेशी कॉर्डिनेटर डॉक्टर देवकते सर, याचे संयोजक प्राध्यापक डोके सर, आमच्या कार्यालयाचे अधीक्षक डोलारे सर आणि वरिष्ठ लिपिक श्रीयुत साळुंके सर, सर्व मान्यवरांचं यामध्ये मी स्वागत करतो. खरं तर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त आम्ही ऑनलाईन काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, करत आहोत आणि यानंतरही करणार आहोत. ज्यावेळेस ही कोविडची परिस्थिती अजून निवळेल त्यानंतर आम्ही महाविद्यालयामध्ये याचा औचित्य साधून विविध कार्यक्रम आयोजित करणारच आहोत. खरं तर पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे महाविद्यालयाचा आरसा जो आहे ते आपलं ऑफिस आहे आणि जर प्रशासन जर गतिमान करायचं असेल, त्याच्यामध्ये सुसूत्रता जर आणायची असेल तर त्यासाठी ऑफिस म्हणजे शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपापल्या कामामध्ये अपडेट्स करून घेणं हे फार गरजेचं आहे. त्यासाठी त्यांना करंट नॉलेज कशा पद्धतीनं मिळालं पाहिजे किंवा मिळवलं पाहिजे याची सुद्धा त्यांना माहिती होणं फार गरजेचं आहे. कारण काम तर प्रत्येक जणच करत असतो, परंतु काम करण्याची पद्धत जी असते ती पद्धत जर आपण बदलली तर नक्कीच त्याच्यामध्ये महाविद्यालय असेल, विद्यार्थी असतील किंवा संस्था असेल, समाज असेल, त्यांना यातून नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. म्हणजेच मिनिमम एफर्ट्स आणि मॅक्सिमम वर्क यात हे जर आपण तंत्र अवगत केलं तर नक्कीच आपणाला आपल्या जे काही काम आहे ते काम आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो असं मला वाटतं. यामध्ये सुधारणा होण्यासाठी, आपणाला काही शिकण्यासाठी आपण माननीय डॉक्टर शिवाजी शिंदे सर, माननीय डॉक्टर गणेश मंझा सर, माननीय डॉक्टर श्रीकांत अंधारे सर हे जे तज्ज्ञ आहेत, अनुभवी आहेत, यांना आपण खास निमंत्रित केलेलं आहे. नक्कीच मला आशा आहे की आपण यांच्या मार्गदर्शनातून आपल्यामध्ये आपण सुधारणा करून घेऊ. एवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. डोके सर. धन्यवाद सर. 3 सत्रामध्ये या कार्यशाळेचा खऱ्या अर्थाने आपण वेगळे पार्ट केलेले आहेत. यामध्ये पहिले सत्र आहे. त्या पहिल्या सत्राचे पाहुणे जे आहेत माननीय डॉक्टर शिवाजी शिंदे, उपकुलसचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, हे यांनी जो विषय निवडलेला आहे तो विषय म्हणजे विद्यार्थी सुसंवाद, एक प्रशासनातील कार्य संस्कृती. व या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत रजिस्ट्रार श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील श्री प्रमोद जाधव. यांचा थोडक्यात पाहुण्यांचा परिचय करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या महाविद्यालयाचे केमिस्ट्री विभागाचे प्राध्यापक विश्वास चौधरी सर. हॅलो. हा चौधरी सर. चौधरी सरांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. परिचितच आहे सर्वांना, आपण सुरू केलं तरी हरकत नाही.
हॅलो, हा चौधरी सर. माझा आवाज येतो सर? हो हो, यस यस यस. हा, काही हरकत नाही, मी परिचितच आहे. आपण सुरू करायला हरकत नाही. आपण एकाच यस. हा, मी सरांना, शिंदे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. शिंदे सर. हो हो, नमस्कार. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी, तालुका उस्मानाबाद, तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद या महाविद्यालयाच्या वतीनं कर्मवीर व्याख्यानमालेचे औचित्य साधून आज एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले आजच्या या सत्राचे अध्यक्ष, आमचे मित्र माननीय रजिस्ट्रार प्रमोद जाधव सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर आर.व्ही. कठारे सर, ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कार्यशाळेचं उद्घाटन झालं, ते आपल्याला सर्वांना मार्गदर्शकाच्या ठिकाणी असलेले माननीय व्ही.एस. पाटील सर, कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे आणि महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी वर्ष कार्यक्रम संयोजन समितीचे सन्माननीय चेअरमन डॉक्टर ए.एस. खर्डे सर, IPSC समन्वयक प्राध्यापक B.N. देवकत्ते सर, कार्यालयीन अधीक्षक माननीय श्री मोहन डोलारे सर, ज्यांनी आता सूत्रसंचालन केलं, ते सदस्यही आहेत महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी वर्ष कार्यक्रम संयोजन समितीचे प्राध्यापक S.S. डोके सर, या महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री शिवाजीराव साळुंखे सर, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, इतर महाविद्यालयातून काही जॉईन झालेले सर्व शिक्षक, सर्व श्रोत्यांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करतो. पुन्हा एकदा मी विसरून जायचं, मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि आपल्याशी हितगुज साधण्याचं, जे काही मागच्या 10 वर्षापासून मी प्रशासनामध्ये कार्यरत आहे आणि हे माझं 62वं व्याख्यान आहे. 61 व्याख्याने विविध विषयांवरची, विविध महाविद्यालय शाळांवरची झालेली आहेत आणि हा 62वा व्याख्यानाचा योग माननीय कटारे सर आणि त्यांच्या सर्व टीमने या ठिकाणी मला दिलेला आहे. माझ्याकडे विषय देताना चर्चा अशी झाली की प्रशासकीय कार्यसंस्कृती बाबत बोलायचं आहे, परंतु तो विद्यार्थी सुसंवादाच्या संदर्भातून आपण बोलावं असा आग्रह सरांच्या मार्फत आला आणि मग तो विषय खूप चांगल्या पद्धतीने निवडला गेला. विद्यार्थी सुसंवाद एक प्रशासनातील कार्यसंस्कृती या विषयाची सुरुवात करत असताना एकंदरीत शिक्षण प्रक्रियेचे काही महत्वाचे आधारस्तंभ, ज्याला आपण पैलू म्हणूया, ज्याला आपण अंगे म्हणूया किंवा ज्याला आपण घटक म्हणूया, हे महत्वाचे 4 ते 5 घटक आपल्याला या निमित्ताने सांगता येतील. त्यामधला महत्वाचा घटक आहे तो म्हणजे संस्था, महाविद्यालय किंवा विद्यापीठ. आता मी विद्यापीठामध्ये काम करतोय म्हणल्यानंतर शिक्षण प्रक्रियेचं महत्वाचा अंग म्हणजे विद्यापीठ. आपण महाविद्यालयात काम करता, संस्थे अंतर्गत काम करता, संस्था आणि महाविद्यालय हा महत्वाचा घटक आहे. त्याशिवाय शिक्षण प्रक्रिया ही पुढे चालूच शकणार नाही. दुसरा महत्वाचा घटक आहे म्हणजे व्यवस्थापन. मग ते आमच्याकडे प्रशासकीय व्यवस्थापनाची जी काही उतरंड असेल, कुलगुरूंच्या पासून एकदम शिपायापर्यंतची ही जी काही सोपान आपण म्हणूया, दर्जाची सोपान परंपरा आहे, त्या पद्धतीची ही उतरंड आहे. महाविद्यालयामध्ये तसंच आहे. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष असतील, सचिव असतील, त्यांचं व्यवस्थापन मंडळ असेल, प्राचार्य आणि शेवटी विद्यार्थी, हे एक व्यवस्थापन कुठल्याही शिक्षण प्रक्रियेला लागतं. त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक जो अध्यापन करणारा आहे, ज्याला गुरुच्या ठिकाणी स्थान आहे, तो म्हणजे शिक्षक आणि प्राध्यापक. हा महत्वाचा घटक आहे. फक्त ही एकांगी प्रक्रिया न होता ती दोन्ही बाजूला प्रक्रिया व्हावी. अध्ययन अध्यापनाची जी प्रक्रिया आहे ती समपातळीवर व्हावी, या दृष्टिकोनातून चौथा महत्वाचा घटक, ज्याच्याशिवाय हे तिन्ही घटक अपूर्ण आहेत, तो महत्वाचा कणा म्हणजे विद्यार्थी. विद्यार्थी हा शिक्षण प्रक्रियेचा महत्वाचा चौथा घटक आहे. त्यानंतर 5वा जो घटक आहे तो म्हणजे प्रशासकीय कर्मचारी. शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी त्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. केवळ शिक्षकांचा विकास झाला, शिक्षकांसाठीच्या कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या. आता प्रस्तावनेमध्ये पाटील सर म्हणाले, माननीय प्राचार्य म्हणाले तसं
की शिक्षकाबरोबरच प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी सुद्धा अपडेट असणं, प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी सुद्धा अद्ययावत राहणं खूप गरजेचं आहे. स्वतःचा जो काही प्रोफेशनल डेव्हलपमेंट आहे, व्यावसायिक विकास आहे, तो साध्य करण्यासाठी असे काही FDP असतील, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम असतील, अशा काही कार्यशाळा असतील, अशा प्रकारचे उद्बोधन वर्ग असतील, परिसंवाद असतील, व्याख्यानं असतील, अशा व्याख्यानांचा या ठिकाणी आढावा घेणं, हे व्याख्यान आयोजित करणं खूप मोठी बाब आहे. आणि आपल्या महाविद्यालयानं, आपल्या संस्थेनं नेहमीच शिक्षकांबरोबरही प्रशासकीय कर्मचारी यांचाही विकास साधण्याचा जो विडा उचललेला आहे, तो मला वाटतं खूप वाखाणण्याजोगी बाब आहे. शिक्षकांप्रमाणेच तेवढ्याच ताकदीनं नव्हे तर थोडासा आपण म्हणूया की थोडा दुर्लक्षित घटक आहे, म्हणजे मी काम करतोय प्रशासनात म्हणून म्हणत नाही, परंतु शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी यांची जेव्हा जेव्हा तुलना होते तेव्हा तेव्हा आपल्या लक्षामध्ये येतं की जेवढं शिक्षकांना माप दिलं जुक्त माप दिलं जातं, तेवढं प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडे जो महत्वाचा घटक आहे त्याच्याकडे लक्ष दिलेलं जात नाही. म्हणून या ठिकाणी मला प्रामाणिकपणे नमूद करावं असं वाटतं की आपण प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन करून खूप चांगली बाब या ठिकाणी आपण एक चांगला पायंडा, चांगली प्रथा निर्माण केलेली आहे की प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा व्यावसायिक विकास साधायचा आहे, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना काही नवीन गोष्टीवर उद्बोधन व्हायचं आहे, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना आपल्या दैनंदिन कामकाजाविषयीचं मार्गदर्शन व्हावं, हा उदात्त हेतू समोर ठेवून आपण ही कार्यशाळा आयोजित केली. त्याबद्दल मी संस्था, आपलं महाविद्यालय, आपले प्राचार्य, माननीय रजिस्ट्रार, सर्व संयोजन समितीचे सदस्य या सर्वांचं कौतुक करतो, मनापासून आभार या ठिकाणी मानतो, अभिनंदन करतो की आपण एक चांगला स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. विषयाची मांडणी करत असताना मी जसं म्हणालो की शिक्षण प्रक्रियेची काही महत्वाची घटक आहेत, त्यामध्ये विद्यार्थी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. कारण महात्मा गांधीजी एका ठिकाणी म्हणालेले होते की आपल्याकडे येणारे जे विद्यार्थी आहेत ते आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. ते शिक्षण प्रक्रियेचा गाभा आहेत, ते आपल्यासाठी नसून आपण त्यांच्यासाठी आहोत. ही भूमिका घेऊन जेव्हा आपण प्रशासनामध्ये काम करू तेव्हा ते कोणीही परके नाहीत, तर ते आपले आहेत. त्यांनी आपल्याला सेवेची संधी दिलेली आहे. आपण त्यांना सेवा देऊन उपकार करत नसून ते आपल्याला सेवेची संधी देऊन उपकृत करत आहेत. अशा पद्धतीची भावना प्रशासनामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी ठेवावी, असा महात्मा गांधीजींचा हा जो विचार आहे तो विचार खूप महत्वाचा या ठिकाणी ठरतो. कारण तो विचार आपण सुरुवातीला घेऊन आपण विद्यार्थी सुसंवाद, एक प्रशासकीय कार्यसंस्कृती या विषयाकडे वाटचाल करणार आहोत. विद्यार्थी हा आपला केंद्रबिंदू आहे, तो आपला ग्राहक आहे, त्याच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. कारण आता बघत आहोत मागच्या 2 वर्षापासून विद्यार्थी आपल्या महाविद्यालयात नाहीयेत. ऑनलाईन पद्धतीच्या आपण कोरोनामुळे आपण जोडले गेलेलो आहोत. जो काही ए हृदयीची ते हृदयी जो संवाद होणार होता, जे या हृदयापासून त्या हृदयापर्यंत पोहोचवण्याची शिक्षकांना असलेली काय म्हणूया आपण उत्सुकता, ती आपली 2 वर्षापासून थांबलेली आहे. माझ्या वर्गामध्ये जे विद्यार्थी, जिवंत असलेले विद्यार्थी, ज्यांच्या चेहऱ्यांकडे बघून मला पुन्हा पुन्हा नवीन नवीन अध्यापन पद्धती, नवीन नवीन विषय शिकवावेसे वाटत होते, ते मागच्या 2 वर्षापासून या ठिकाणी थांबलेलं आहे. अशा पद्धतीचं विद्यार्थ्याचं अस्तित्व, ज्याच्या अस्तित्वाविना आपण शून्य आहोत, ज्याच्या अस्तित्वाविना आपलं अस्तित्व शून्य आहे, अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये येत आहे. आणि म्हणून विद्यार्थी सुसंवाद हा विषय सांगत असताना आपल्याला कार्यसंस्कृती ह्याची थोडक्यात परिचय, आणि मग विद्यार्थी सुसंवाद आणि कार्यसंस्कृती जर चांगली असेल तर त्या महाविद्यालयामधलं वातावरण, त्या संस्थेचा झालेला विकास, त्या संस्थेची झालेली प्रगती, त्याचा निश्चितच कुठेतरी कोरिलेशन आहे, सहसंबंध आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कार्यसंस्कृती आपण जेव्हा विचार करतो तेव्हा कार्यसंस्कृतीमध्ये कर्मचाऱ्यांची श्रद्धा असते, कर्मचाऱ्यांची विचारधारा असते आणि कर्मचाऱ्यांची मनोवृत्ती असते. हे 3 घटक वर्क कल्चरमध्ये, कोणत्याही संस्थेचं वर्क कल्चर असू दे, कोणत्याही महाविद्यालयाचं वर्क कल्चर असू दे, कोणत्याही विद्यापीठाचं वर्क कल्चर असू दे, यामध्ये त्यांची मनोवृत्ती, कर्मचाऱ्यांची विचारधारा आणि त्यांची विचार प्रक्रिया, या 3 बाबी खूप महत्वाच्या आहेत. आणि हे करत असताना जे कर्मचारी, संस्था असेल
विद्यापीठ असेल, महाविद्यालय असेल, याच्या नियमांचं आणि विद्यमान मार्गदर्शक तत्वांचं पालन करत असतो, त्या सर्वांचा मिळून आपल्याला वर्क कल्चर बनलेलं असतं असं आपल्याला म्हणता येईल. या सर्वांचा परिपाक आहे. मनोवृत्ती असेल, संस्थेची नियम असतील, ध्येय धोरणं असतील, विचारधारा असेल, या सर्वांचा मिळून एक सिद्धांत तयार होतो आणि त्या सिद्धांतावर आधारित एक त्या संस्थेची वर्क कल्चर असतं किंवा कार्यसंस्कृती असते असं आपल्याला म्हणता येतं. ज्या महाविद्यालयामध्ये, ज्या विद्यापीठामध्ये सर्व नियमांचं तंतोतंत पालन केलं जातं, मार्गदर्शक तत्व अंमलात आणली जातात, त्या संस्थेमधलं वर्क कल्चर हे संस्थेच्या विकासाला अनुरूप आहे असं आपल्याला म्हणता येतं. आणि ज्या संस्थेमध्ये, महाविद्यालयामध्ये हे पालन केलं जात नाही, त्या महाविद्यालयातलं वर्क कल्चर हे तितकंसं संस्थेच्या विकासाला, महाविद्यालयाच्या विकासाला, विद्यापीठाच्या विकासाला कारणीभूत असलेलं आपल्याला दिसून येत नाही. म्हणून जी काही आपली नीतिमत्ता असेल, जी काही संस्थेची ध्येय धोरणं असतील, संस्थेची मार्गदर्शक तत्व असतील, त्या तत्वाला अनुरूप असं वर्तन आपल्याला करणं गरजेचं आहे. सुसंगत असं वर्तन करणं गरजेचं आहे, तरच ती कार्यसंस्कृती चांगली असलेला आपल्याला दिसून येते. त्यानंतर महत्वाचा मुद्दा जो मला मांडायचा आहे तो म्हणजे आपला जो स्टेक होल्डर्स आहे, तसे स्टेक होल्डर्स भागधारक बरेच आहेत. आपल्याशी भागधारक कोणाकोणाचा संबंध येतो? पहिला विद्यार्थ्याशी येतो, पालकाशी येतो, संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी येतो, त्यानंतर संघटना आहेत, संघटनांचे पदाधिकारी त्यांच्याशी येतो, त्यानंतर पत्रकार आहेत, पत्रकारांशी येतो, त्यानंतर राजकीय व्यक्तींशी येतो, अनेक घटक. हे सर्व जेव्हा भागधारक आपल्याला भेटायला येत असतात तेव्हा त्यांच्याशी आपलं जे वर्तन आहे हे वर्तन कसं असायला पाहिजे? सुसंवादी वर्तन जर आपण ठेवलं, त्यांच्याशी चांगलेपणाने संवाद जर आपण साधला तर निश्चितच आपलं वर्क कल्चर चांगलं आहे असं लोक मानतील. अन्यथा हा जो काही महाविद्यालय आहे हे चांगलं नाही, ही संस्था चांगली नाही, हे विद्यापीठ चांगलं नाही, अशा पद्धतीचे सुद्धा दूषण काही व्यक्ती आपल्याला देऊ शकतात, ज्यांना आपला अनुभव जो आहे किंवा इथली जी वागणूक आहे, वर्तणूक आहे ती जर चांगली मिळाली नाही तर आपल्याला बद्दल लोकांचं वाईट मत किंवा वेगळं मत, विसंगत मत सुद्धा या ठिकाणी व्यक्त होण्याची शक्यता दाट आहे. तर मी सुरुवातीला असं सांगतो की जेव्हा विद्यार्थी आपल्याकडे येतो तेव्हा विद्यार्थी येत असताना आपण खालील प्रमाणे वर्तन आपलं ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याकडे जेव्हा विद्यार्थी येतो कोणत्याही कारणाने, मी पुढे सांगणार आहे की कोणकोणत्या गोष्टीशी आपला विद्यार्थ्याशी संबंध येतो. जेव्हा आपल्याला भेटायला विद्यार्थी येतो, मग तो संस्थेत असू द्या, महाविद्यालयात असू द्या आणि विद्यापीठात असू द्या, तो जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा आपण त्याचं सर्वप्रथम ऐकून घेणं खूप महत्वाचं आहे. प्रश्न सुटतील, त्याचं काम होईल अथवा न होईल, सर्वप्रथम आपण त्याचं ऐकून घेणं खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत आपण त्याचं ऐकून घेणार नाही तोपर्यंत तो काय मांडणार आहे, तो काय म्हणणार आहे, आपण ऐकून न घेताच बऱ्याच वेळेला प्रतिक्रिया देतो आणि या प्रतिक्रियेमधून मग संघर्ष उद्भवतात आणि मग बाचाबाची, मग बोलाबोली आणि मग वितुष्टाचे प्रसंग आपल्या समोर निर्माण होतात. तर मी सर्वप्रथम मला या विद्यार्थी संवादाच्या कार्यसंस्कृतीमधलं पहिलं तत्व जे आहे ते म्हणजे आपण समोरच्याचं ऐकून घेणं. तो कशासाठी आले, काय काम आहे, आणि हे सर्वप्रथम ऐकून घेतल्यानंतर, कारण ऐकण्याची सुद्धा सवय आपल्याला लावून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना, आता मी अपवाद या ठिकाणी काही असतीलही चांगले लोक, की समोरच्याचं ऐकून न घेता व्यक्त व्हायची घाई झालेली असते आणि त्यामुळं काय होतं की आपल्याला कोणीतरी डॉमिनेट करतंय, आपल्यावर कोणीतरी हल्ला करतंय अशी समोरच्याची भावना होण्याची शक्यता दाट आहे. म्हणून डॉमिनेट प्रकार हा आपल्याला टाळला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून आपण समोरच्याचं ऐकून घेऊनच प्रतिक्रिया देणं, हे कुठल्याही क्षेत्रात, म्हणजे मी शिक्षण क्षेत्रच म्हणत नाही, व्यवहारात सुद्धा आपण इतरांचं ऐकून घेण्याची खूप गरज आहे असं मला या निमित्ताने मांडावंसं वाटतं. दुसरं आहे, त्याच्याशी आपण मृदू भाषेत संवाद साधला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात, त्या लोकांनी आपल्याशी कसं वर्तन करावं हे आपण ठरवू शकत नाही, कारण अनेक त्याच्यावर झालेले संस्कार असतील, त्याच्यावर असलेला वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव असेल, ते कसं वागतील आपल्याशी आपण ठरवू शकत नाही. परंतु आपण इतरांशी कसं वागू शकतो हे जर आपण निश्चित केलं, हे जर आपण ठरवलं
तर आपल्या जीवनाला एक चांगली दिशा मिळू शकते, असं ज्ञानदेवानी एके ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून हे जर तत्व आपल्याला वर्क कल्चरशी जोडायचं असेल तर आपण समोरच्या आलेल्या कोणत्याही व्यक्तीला, मग तो विद्यार्थीच असू नये, तो पालक असेल, तो एखाद्या संघटनेचा जबाबदार पदाधिकारी असेल, पत्रकार असेल किंवा आणखी कोणी ज्येष्ठ नागरिक असेल, त्यांच्याशी वागत असताना आपण मृदू भाषेत संभाषण साधलं पाहिजे. आपल्या शब्दामध्ये कठोरता असता कामा नये. आपल्या शब्दाने समोरच्याचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी आपण आपला संवाद साधत असताना घेतली तर बरेच जे बाकी प्रसंग असतात, वाईट प्रसंग असतात, ते टळू शकतात. म्हणून आपलं जे संभाषण आहे ते चांगल्या भाषेमध्ये, गोड भाषेमध्ये, मृदू आवाजामध्ये आपल्याला केलं पाहिजे. आता बऱ्याच वेळेला दुसरं एक विद्यार्थी विसंवादाचं कारण होतं की विद्यार्थ्याला बऱ्याच वेळेला उत्तर मिळत नाही, रिप्लाय मिळत नाही. एखाद्या कामासाठी तो आलेला आहे, बऱ्याच वेळेला तो येतो जातो, महाविद्यालयात येतो, त्याचं काम होत नाही, त्याला व्यवस्थित उत्तर मिळत नाही, व्यवस्थित माहिती मिळत नाही, मग तो वैतागून जातो आणि मग कुठेतरी मीडियाकडे जाण्याचा प्रकार असू द्या. आता तर आपण बघतो आहोत की आपलं सर्व रेकॉर्डिंग, आपण काय बोलतो, आपण कसं वागतो, आपलं वर्तन काय आहे, आपली देहबोली काय आहे, हे सर्व लोक रेकॉर्ड करतात. मला तर असा अनुभव आहे विद्यापीठामध्ये, लोक येतानाच खिशामध्ये माईक चालू करून येतात, रेकॉर्डिंग चालू करून येतात, कॅमेरा चालू करून येतात. म्हणजे आपण काय बोलतो याचं कुठेतरी कॅच करण्याचा प्रकार आता वाढलेला आहे टेक्नॉलॉजीमुळे. खरं म्हणजे जे कोणी चांगलं वर्तन करत असतील, चांगलं काम करत असतील, त्याला किती कॅमेरे लावले, कोणी काही रेकॉर्डिंग केलं तरी त्याला काही फरक पडत नाही. परंतु आपली कार्यसंस्कृती अशी पाहिजे की आपण सुरुवातीला जेव्हा आपण कार्यालयात येतो तेव्हा कार्यालयात आल्यानंतर, महाविद्यालयात आल्यानंतर आपला जो मेल आहे, कार्यालयानं आपल्याला दिलेला जो ईमेल आहे, तो ईमेल सर्वप्रथम उघडला पाहिजे. कोणते ईमेल अर्जंट असतात, जॉईंट डायरेक्टर कडून एखादी माहिती असते विद्यार्थ्याच्या संदर्भात मागितलेली, विद्यापीठानं माहिती मागितलेली असते, तर हे जे ईमेल आहेत ते काही आपल्याला संस्थेला कळवावे लागतात, काही प्राचार्यांच्या निदर्शनास आणून द्यावे लागतात. एखाद्या विद्यार्थ्याचं काही काम आहे तर त्याला आपण रिप्लाय, हे होऊ शकतं, हे महाविद्यालयाशी निगडीत आहे नाही, हे विद्यापीठाकडे होईल, असा जो रिप्लाय आहे त्याला काहीतरी रिप्लाय द्या. बऱ्याच ठिकाणी असं होतं, विद्यार्थ्यांनी ईमेल केलेले असतात तर त्या विद्यार्थ्याच्या ईमेलला उत्तर जात नाही. म्हणून तिसरं महत्वाचं मी तत्व सांगितलेलं आहे ते म्हणजे आपण विद्यार्थ्याला ईमेलचा रिप्लाय असू दे, तो समोर आलेला आहे, काही वेळेला फोनवर संभाषण त्यानं केलेलं आहे, तर त्याला आपण व्यवस्थित रिप्लाय देणं हे विद्यार्थी सुसंवादी प्रशासकीय कार्यसंस्कृतीचं महत्वाचं लक्षण आहे. त्यामध्ये मला एक या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं, जो माझ्या संदर्भामध्ये घडलेला प्रसंग आहे. एका विद्यार्थिनीला, मी संशोधन विभागामध्ये काम करत होतो, तर त्या विद्यार्थिनीचा अंतिम जो थीसिस आहे, पीएचडीचा प्रबंध आहे, तो सादर करायची मुदत आदल्या दिवशी संपलेली होती आणि त्या दुसऱ्या दिवशी महिला आलेल्या होत्या. त्या आल्यानंतर आमच्या संबंधित विभागाच्या टेबलच्या लिपिकांना भेटल्या आणि मग त्यांनी जे काही नियम असेल तो नियम लिपिकांनी सांगितला की असं हा नियम आहे, या नियमानुसार तुमचे 6 वर्ष 30 जूनला संपलेले आहेत, आज 1 जुलै आहे, त्यामुळं आपला हे थिसिस जो आहे तो थिसिस आम्हाला सादर करून नियमानुसार घेता येत नाही. मग त्या तिथून भेटून परत गेल्या बागेमध्ये. आता त्यांचं 6 वर्ष काम झालेलं आहे, फायनल थिसिस आहे, एवढी मेहनत घेऊन हे जर सादर करून घेत नसतील तर साहजिकच आहे त्यांना वाईट वाटलं आणि त्या समोर विद्यापीठाच्या पोर्चच्या समोर गार्डन आहे, तिथे जाऊन बसल्या आणि रडायला लागल्या. हे आमच्या एका सेक्युरिटीनं पाहिलं आणि सेक्युरिटीनं त्यांना सांगितलं, मॅडम काय झालं, का तुम्ही रडतात? तर त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला. मी आता थेसिस जमा करायला आलेले होते आणि आता मला हा थेसिस माझा जमा करून घेत नाही. ते म्हणाले सेक्युरिटी की तुम्ही कोणाला भेटला, इथं अमुक शिंदे सर आहेत त्यांना भेटा, तुमचा कदाचित प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतो. मग त्या माझ्याकडे भीतच आल्या, रडायला लागल्या. मी म्हणालो बसा मॅडम, पाणी घ्या. पाणी दिलं आणि काय अडचण झाली होती तुमची सांगा. मग मी त्या म्हणाल्या सर मी बेंगलोरहून आज आलेले आहे आणि माझे 9 महिने पूर्ण झालेले आहेत, आता माझी डिलिव्हरी काही दिवसात होऊ शकेल.
अवघडल्या अवस्थेमध्ये त्या आलेल्या होत्या, ते दिसतच होतं. मी म्हणलं मॅडम काही तुम्ही 2-4 दिवस ऍडमिट होता, त्याचे काही डॉक्युमेंट आहेत का? तर ते त्यांच्या सोबत होते, डॉक्टरांचे रिपोर्ट होते, त्यामुळे त्यांना अंतिम तारखेला थिसीस जमा करणं शक्य झालं नव्हतं नैसर्गिक कारणामुळे. मग हे त्यांनी माझ्याशी सांगितल्यानंतर मग मी म्हणालो ठीक आहे, तुम्ही एक विनंती अर्ज करा. आणि तुमचे मार्गदर्शक कोण आहेत? तर योगायोगानं ते सोलापूर शहरामधले होते. मी त्यांना बोलून घेतलं, फोन केला. ते बिचारे माझ्या फोनला धावत पळत आले आणि एका ठिकाणी रॉंग साईडनं आल्यामुळं विद्यार्थ्यासाठी त्यांना 1000 रुपये आरटीओनी दंड केला की तुम्ही नियम मोडला म्हणून. तरी ते आले विद्यापीठामध्ये. मी त्यांना म्हणालो सर, हा विद्यार्थिनीचा अर्ज घेऊन माननीय कुलगुरू महोदयांना तुम्ही भेटा आणि जी काही जेन्युअन अडचण आहे, नैसर्गिक अडचण आहे, तुम्ही सांगा माननीय कुलगुरू महोदयांना. विद्यार्थी हित लक्षात घेता एखादा दिवस 12 तास फक्त जास्त झालेले, तो दिवस आपल्याला काउंट करता येतो आणि नेक्स्ट डेला आपल्याला घेता येतं. मग ते गाईड आणि विद्यार्थी माननीय कुलगुरू महोदयांच्याकडे गेल्या. योगायोगानं कुलगुरू महोदयांनी स्पष्ट रिमार्क दिला की खास बाब म्हणून हे पीएचडी थिसिस स्वीकारून जमा करून घ्यावे. मग हा जो प्रसंग आहे तो प्रसंग त्या विद्यार्थिनीला खूप भावला. त्यांनी बऱ्याच वेळेला, म्हणजे मी या ठिकाणी मोठेपणा किंवा काहीतरी गर्व किंवा अभिमान म्हणून या ठिकाणी सांगत नाही, परंतु त्यांना जो आनंद झालेला होता की आपल्याला नियम तर आहेत, नियम तर आपल्याला, आपण नियमाला बांधील आहोत, परंतु नियमाला काही बगल देता येते का, नियमाला काही फाटा देता येतो का, आणि विद्यार्थ्यासाठी आपल्याला काही करता येतं का, अशा पद्धतीचाही जिथे मार्ग आहेत तिथं मार्ग सांगण्याचं आणि या विद्यार्थ्याच्या समस्या सोडून विद्यार्थी सुसंवादी, विद्यार्थ्याच्या हितासाठी काही प्रशासनामध्ये काम करता येतं का, याचा प्रत्येक कर्मचाऱ्याने, अधिकाऱ्यांनी या ठिकाणी विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळं त्यांचं तर काम झालं, अवॉर्ड झाली आणि महाराष्ट्रामध्ये भरती बंद आहे, परंतु कर्नाटक राज्यामध्ये भरती चालू आहे. योगायोगानं त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली आणि ते जे समाधान त्यांच्या चेहऱ्यावरचं आहे ते समाधान प्रशासनामध्ये काम करत असणाऱ्या व्यक्तीला टिपता आलं पाहिजे, आनंद टिपता आला पाहिजे. तो कितीतरी पटीनं आपण जे काम करतो त्या कामाचं जे समाधान आहे ते समाधान आपल्याला आत्मिक समाधानही या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला प्राप्त होतं. त्यानंतर दुसरं आहे, बोलताना आपण समोर जो आलेला विद्यार्थी, मी सांगितलं मृदू भाषेमध्ये आपण बोलावं, परंतु बोलताना दुसरा एक महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे बोलताना आपण हिडीस फिडीस करून बोलू नये. बऱ्याच विद्यार्थ्यांचे अनुभव असे असतात, आमच्याकडे ते येऊन सांगतात सर आम्ही एखाद्या महाविद्यालयामध्ये जेव्हा जातो तिथं आम्हाला कोणीच माहिती देत नाही, कोणीच बोलत नाही, कोणीच चांगल्या पद्धतीने संवाद साधत नाही. बऱ्याच वेळेला गेलं की थोड्या वेळानं ये, आता मला माननीय प्राचार्याने काम सांगितलंय, संस्थेने मला काम सांगितलेलं आहे, पुन्हा ये, मला आता वेळ नाही, तुझं एकट्याच काम आहे का. नकारात्मक भाव, नकारात्मक ध्येयबेली, वैतागून जाऊन बोलणं, असं जर झालं तर तो विद्यार्थी सुसंवाद आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून आपली जी ध्येयबोली आहे ती किती ताण असू द्या, नक्कीच आहे, हा विषय इथं नाही म्हणून, परंतु आता विषय निघाला म्हणून कर्मचाऱ्यांवर खूप मोठा ताण आहे. अनेक वर्ष झालं शासनाने भरती नाही. आमचे लिपिक बांधव, आमचे कार्यालयीन अधीक्षक असतील, खूप अनेक लोकांचं कमी संख्येमध्ये काम करत आहेत. 10-10, 8-8, 5-5, 4-4 लोकांचं एक एक व्यक्ती काम करत आहेत. बर्डन त्यांच्यावर आहे, दबाव त्यांच्यावर आहे, कामाचा अतिरिक्त ताण आहे. परंतु तो कामाचा ताण न घेता आपण जर प्राधान्यक्रम निश्चित केले, प्रायोरिटी निश्चित केल्या की ह्या 1 तासामध्ये मला हे काम करायचंय, ह्या 1 तासामध्ये हे काम करायचंय, दिवसाचं आपलं नियोजन आपण घरून येताना करून आलं पाहिजे, तरच आपल्याला चांगल्या पद्धतीचं काम आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतं. अन्यथा मग आपल्याला हे जे काही काय म्हणूया की आपलं जे वर्तन आहे ते वर्तन समोरच्याशी चांगलं होणार नाही. ताणतणावामध्ये संघर्षाचे, विकोपाचे प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतात. मग संस्थेकडून काही वेळेला बोलणे खावं लागतात, प्राचार्यांच्याकडून काही बोलणे खावे लागतात, विद्यार्थी आपल्यावर बऱ्याच वेळेला आरोप प्रत्यारोप करतात, मग आपलं मानसिक संतुलन ढासळतं. हे मानसिक संतुलन आपल्याला ठीक ठेवायचं असेल तर आपण कामाचे नियोजन, कामाची प्राधान्यक्रम हे निश्चित ठरवायला पाहिजेत. आजही म्हणजे मी या ठिकाणी कुठलाही मला मोठेपणा घ्यायचा नाही, तर आज ही कामं करायची आहेत. आता मोबाईलमध्ये ऍप आहे, तुम्हाला नोट्स नावाचा एक घटक आहे,
तर त्याच्यामध्ये नोट्स मध्ये टाईप करायचे, मला आज हे काम करायचंय, ह्या विद्यार्थ्याचं मला टीसी द्यायचे, ह्या विद्यार्थ्याचं मला मायग्रेशन द्यायचं आहे, ह्या विद्यार्थ्याला बोनाफाईड द्यायचा आहे, त्याची पोलीस भरती आहे, त्याला बोनाफाईड आज दिलं तर तो भरतीसाठी अर्ज करू शकतो. खूप सारं नियोजन आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीचं करता येऊ शकतं. फक्त आपल्याला ती करण्याची मानसिकता आपली असली पाहिजे, तरच आपण ते करू शकतो. दुसरं महत्वाचं आहे, विद्यार्थ्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नये, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. बऱ्याच वेळेला काय होतं की विद्यार्थी आपल्या समोर येऊन थांबतात आणि आपण त्याच्याकडे बघतच नाही. आपल्या महाविद्यालयात होत आहे असं मी म्हणत नाही, एक जनरलाइज आहे, सामान्यीकरण असं आहे. बऱ्याच वेळेला विद्यार्थी जातो, त्या लिपिकाच्या टेबलला उभा राहतो, त्याच्याकडे लिपिक पाहत नाही, काहीतरी कम्प्युटरमध्ये करत असतो, संगणकामध्ये करत असतो. मी आता बोललो तसं कामं खूप आहेत. जॉईंट डायरेक्टर तात्काळ काल मर्यादित म्हणतात, आजच पाठवा म्हणतात माहिती, तात्काळ पाठवा म्हणतात. विद्यापीठ म्हणतं आज 2 तासात पाठवा, सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवा. त्यांनाही नक्कीच माहिती पाठवावी लागते, परंतु तो आलाय, 2 मिनिटं तुम्ही थांबा, मी थोडं काम करतोय, अशा पद्धतीने जर त्याच्याशी बोललं तर तो थांबतो ना, तोही ऐकतो, तोही व्यक्ती आहे, माणूस आहे. आपण त्याला चांगल्या भाषेमध्ये सांगितलं, अरे बाबा तू एक 5 मिनिटं थांब, मी तुला तुझं काम करून देतो. पण त्याच्याकडे दुर्लक्षच करायचं, त्याला बोलायचंच नाही, त्याला टाळायचं, असं झालं तर तो वैतागतो आणि मग तो आपल्याला म्हणतो की अरे मी सकाळपासून थांबलेलो आहे, माझ्याकडे कोणीच मला काही मदत करत नाही, सहकार्य करत नाही. मग या ठिकाणचं वर्क कल्चर, कार्यसंस्कृती काही चांगली नाही. अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचं मत तो या ठिकाणी व्यक्त करतो आणि मग त्यामुळं बऱ्याच वेळेला संघर्ष उद्भवतात. बऱ्याच वेळेला मग अरे काय होतं, एकेरीवर भाषा येते, म्हणजे वाद विवादाचे प्रसंग निर्माण होतात. मी अगोदर बोललेलोच आहे. आणि आपण काही वेळेला कितीही प्रसंग घडू द्या, आपला तोल, आपला जो समतोल आहे, आपला जो मानसिक समतोल आहे, तो ढळू देता कामा नये. एकदा जर तो ढळला तर समोरच्याला की कळतं की हे आता घसरलेले आहेत. आपल्याकडून काही वेळेला चुकून काहीतरी शब्द जाण्याची शक्यता असते आणि मग तेवढ्यावरच लोक बोट ठेवतात, बाकी गोष्टी लक्षात घेत नाहीत. म्हणून माझ्या प्रशासकीय बांधवांना नम्र विनंती आहे, कामाचा ताण नक्की घ्या. कामाच्या ताणामुळं आपलं जे संतुलन आहे ते संतुलन बिघडू देऊ नका. बऱ्याच वेळेला काही घरचे ताण असू शकतात, काही समाजातले ताण असू शकतात, वेगवेगळे. आता ताणतणाव व्यवस्थापनाचं हे लेक्चर नाही, पण जेव्हा जे वेगवेगळे ताण कसे येतात, प्रशासकीय कर्मचाऱ्याचं मानसिक संतुलन कसं बिघडतं, ते कधीतरी पुढच्या एखाद्या व्याख्यानाला मी सांगेन. परंतु आपलं जे सुसंवादी वर्तन आहे विद्यार्थ्याशी, ते वर्तन आपण चांगलं ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याशी आपला संबंध कुठे कुठे येतो, तर विद्यार्थ्याची आपला संबंध प्रवेशावेळी येतो. प्रवेशाला गर्दी असते, महाविद्यालयामध्ये हजारो विद्यार्थी प्रवेश घेतात. तर मला या ठिकाणी एक नमूद करावं असं वाटतं की अशा वेळेला जास्त गर्दी असेल तर काही जे कॉमन संदेश द्यायचे आहेत तर ते आपण सूचना फलकावर, म्हणजे फॉर्म कसा भरायचा, एखादा सॅम्पल फॉर्म आपण भरून त्या सूचना फलकावर लावला की आपलं काम कमी होतं. म्हणजे आडनावानं फॉर्मची सुरुवात करायची का प्रथम नावानं फॉर्मची सुरुवात करायची, इथं पासून विद्यार्थी विचारतात. बरं, एक विद्यार्थी येत नाही, अनेक विद्यार्थी आपल्याकडे येतात, म्हणून आपण एक सॅम्पल फॉर्म भरून ठेवला प्रवेशाचा आणि तो तिथं लावला की संवर्ग कुठला लिहायचा आहे, जन्मतारीख कुठं लिहायची आहे, कोणत्या वर्गाला प्रवेश घ्यायचा आहे, हे सगळं तुम्ही भरून ठेवलं. ऐच्छिक विषय कोणते घ्यायचे आहेत, कंपल्सरी विषय कोणते आहेत, स्किलचे विषय कोणते आहेत, त्यानंतर फीस किती आहे, या सगळ्या इत्यंभूत सूचना ज्या ठिकाणी दर्शनी भागामध्ये सूचना फलक आहे त्या ठिकाणी लावल्या तर विद्यार्थ्यांना चांगली आणि सर्वांना एकाच वेळी ही माहिती उपलब्ध होते. नाहीतर आता एक SMS पॅक म्हणून, आता व्हॉट्सअपवर तर आहेच, परंतु SMS एक टेक्स्ट जो मेसेज आहे तो टेक्स्ट मेसेजचं पॅकेज खूप स्वस्तामध्ये मिळतं. 1500 रुपयाला काहीतरी त्यांचे 50,000 का 60,000 मेसेज फ्री आहेत. विद्यापीठामध्ये मी जेव्हा परीक्षा विभागाला काम करत होतो तेव्हा ते पॅकेज घेतलेलं आणि साध्या आपले परीक्षेचे फॉर्म निघालेले आहेत, हॉल तिकीट तयार आहेत, महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असा टेक्स्ट मेसेज विद्यार्थ्याला एकत्रित जातो ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून. आणि एकत्रित गेल्यानंतर विद्यार्थ्यालाही ती चांगलं कळतं, कोणत्याही कामात तो असू द्या. काही वेळेला वाचणं त्याच्याकडून नोटीस बोर्ड शक्य नसतं, येणं महाविद्यालयात शक्य नसतं, तो ज्या ठिकाणी आहे त्याला त्वरित संदेश मिळाला तर कधी फॉर्म भरायचा आहे. अशा वेळेला आपण ही जर माहिती
दर्शनी भागात लावली तर विद्यार्थी सुसंवादी कार्यसंस्कृती चांगल्या पद्धतीने आपल्याला अंमलात आणता येऊ शकते असं म्हणता येईल. त्यानंतर शिष्यवृत्ती संदर्भामध्ये मुलं येतात. शिष्यवृत्ती संदर्भामध्ये आल्यानंतर बरेच विद्यार्थी नवखे असतात. म्हणजे 12वी करून जर आले BA BCom BSc ला तर महाविद्यालय जीवनाचा अनुभव त्यांचा नसतो आणि त्यामुळं ते एकदम नवीन वातावरणामध्ये त्यांना समायोजन करायला, ऍडजस्टमेंट करायला थोडंसं अवघड जातं आणि मग त्यांना माहिती नसतं की आपल्याला पदवीच्या अभ्यासक्रमाला शिष्यवृत्ती मिळते. कोणकोणत्या शिष्यवृत्त्या आहेत, केंद्र शासनाच्या कोणत्या आहेत, राज्य शासनाच्या कोणत्या आहेत, माझ्या संवर्गाला कोणती आहे, मी ज्या प्रवर्गामध्ये येतो त्याची कोणती शिष्यवृत्ती आहे सर. तर एकंदरीत शिष्यवृत्तीचा सुद्धा एक दर्शनी तक्ता आपल्याला करता येईल. तर SC मधल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्त्या आहेत, ST मधल्या ह्या आहेत, OBC मधल्या ह्या आहेत. म्हणजे आपल्याला सुसंवादातून आपल्या विद्यार्थ्याचंही भलं करायचं आहे आणि आपल्यावर जो येणारा अतिरिक्त ताण आहे तोही आपल्याला कमी करायचा आहे. म्हणून माझं एक म्हणणं असं आहे की आपण जी शिष्यवृत्तीची माहिती देणार आहात आणि येतातच बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना काही वेळेला आता एकलव्य गुणवत्ता शिष्यवृत्ती आहे ही बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती होत नाही आणि मग विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित राहता कामा नये त्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावर आहे. आणि म्हणून ज्या ज्या शिष्यवृत्त्या विद्यार्थ्यांना मिळतात त्या शिष्यवृत्त्यांची इत्तेभूत माहिती तक्त्यामध्ये आपल्याला महाविद्यालयाच्या दर्शनी भागावर लावता येईल किंवा मी जसं म्हणालो की मेसेजच्या माध्यमातून आपल्याला देता येईल. त्यानंतर शिष्यवृत्तीचे फॉर्म कसे भरायचे. आता महाडीबीटीच्या मार्फत आपण बघतो आहोत की डायरेक्ट बेनिफिशियरी त्यांना होत आहे. तर ते ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे, ते अचूक कसे भरायचे याचं सुद्धा मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होणं गरजेचं आहे. कारण ते नवीन असतात, मॅन्युअली भरायचा त्यांना अनुभव आहे, परंतु एखाद्या नेट कॅफेमध्ये जाऊन जेव्हा ते भरतात तेव्हा चुकतं बऱ्याच वेळेला आणि मग शिष्यवृत्ती त्याची नाकारली जाते. हे घटक होऊ नयेत म्हणून महाविद्यालयामध्ये एखादा संगणक उपलब्ध करून दिला, एखादा व्यक्ती त्यांना जोडून दिला की शिष्यवृत्तीचे फॉर्म भरायला, तर चांगलं एक सुसंवादी वातावरण विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये तयार होऊ शकतं, त्यांना मदत होऊ शकते, त्यांना जो लाभ आहे शिष्यवृत्तीचा तो मिळू शकतो. अशा पद्धतीचं वातावरण सुद्धा आपल्याला करता येईल. त्यानंतर परीक्षेशी निगडीत सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांशी संवाद साधावा लागतो. कोणकोणता संवाद आहे तर परीक्षा फॉर्म आहेत महत्वाचे. परीक्षा फॉर्म भरायच्या विलंब तारखा असतात, अतिविलंब तारखा असतात, विलंबाशिवाय तारखा असतात. मग ह्या विद्यार्थ्याला माहिती पाहिजे. नाही तर काय होतं, विद्यार्थी अतिविलंब तारीख संपल्यावर येतो, मग ते प्रमोद जाधव सरांच्याकडे आला किंवा डोलारे सरांच्याकडे आला की मग डोक्याला आपल्या ताण निर्माण होतो की हे आलं आता विद्यापीठ तर अतिविलंब शुल्क घ्या म्हणतं, आम्ही हे फॉर्म कसे जमा करायचे. एक तारीख 5 दिवसानंतरची महाविद्यालयाला असते आणि 5 दिवस संपल्यानंतर विद्यापीठाकडे हे फॉर्म जमा करायचे असतात. मग अशा वेळेला परीक्षा फॉर्म भरायच्या तारखा, परीक्षेचं वेळापत्रक, हॉल तिकीट हे सर्व गोष्टी आपल्याला वेळेत होणं गरजेचं आहे. आणि हे झाल्यानंतर मग निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचे काही फोटोकॉपीचे अर्ज असतात, काही रिव्हॅल्युएशनचे अर्ज असतात, ते सुद्धा विहित मुदतीत देणं गरजेचं आहे. म्हणजे अनेक कामं प्रशासकीय कर्मचाऱ्यांना करावी लागतात आणि हे करत असताना डोक्यावर बर्फ आणि काय म्हणूया जिभेवर साखर किंवा कुठलाही गोड पदार्थ ठेवून ही सर्व काम करावे लागतात. मग नाहीतर आपण बऱ्याच वेळेला की पिंजऱ्यामध्ये आपल्याला उभं केलं जातो आरोपीच्या आणि आपल्यावर नाना पद्धतीनं दोषारोपण किंवा दोषारोपण करण्याचं काम सुद्धा समाजाकडून केलं जातं. म्हणून ज्या त्यावेळी विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेच्या संदर्भातल्या सूचना द्याव्यात. त्यानंतर दुसरा जो महत्वाचा संबंध विद्यार्थ्याशी येतो तो म्हणजे ग्रंथालयामध्ये येतो. ग्रंथालयामध्ये पुस्तकांची देवघेव असते. आता बरेच आपण सॉफ्टवेअर आहेत त्याच्यामध्ये एखादं पुस्तक आहे किंवा नाही, ओपॅक सारखं सॉफ्टवेअर असेल किंवा आणखी वेगवेगळे ग्रंथालयात वेगवेगळे असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला पिरियडिकल्स किती आहेत, पुस्तक एखादं उपलब्ध असल्यानंतर संगणकावरच्या त्याच्या नोंदी घेतल्यात का, बारकोड स्कॅन केलेला आहे का, त्या विद्यार्थ्यांना त्या पुस्तकाचा क्रमांक टाकल्यानंतर ते अवेलेबल आहे का नाही हे कळतं का, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. नाहीतर विद्यार्थी बऱ्याच वेळेला मी विनोदानही सांगत असतो, मी एका महाविद्यालयामध्ये व्याख्यानाच्या निमित्ताने गेलो आणि तिथले मला ग्रंथपाल ग्रंथालयामध्ये घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर मोठ्या अभिमानाने मला सांगू लागले की सर आमच्याकडे इथं 50,000 पुस्तकं आहेत आणि ती फार आम्ही व्यवस्थित ठेवलेली आहेत कपाटामध्ये.
पोरी करकरीत आहेत. मला त्यांचं असं सांगताना थोडंसं हसू आलं. मी म्हणालो मनातल्या मनात त्यांना आता समोर कसं म्हणायचं की पुस्तकं ही पोरी करकरीत असता कामा नयेत. पुस्तकं वापरून वापरून जीर्ण व्हायला पाहिजे, पुस्तकं वाचली गेली पाहिजेत आणि पुस्तकाला बाइंडिंग करायची वेळ आपल्यावर आली पाहिजे. वापरच होत नसेल, ज्या गोष्टी वापरायच्या आहेत त्या गोष्टीचा वापर होत नसेल तर त्या गोष्टी काय कामाच्या. म्हणून विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याला एक बुक बँक सारखी योजना कार्यान्वित करता येते का? सर्व पुस्तके हाताळण्याची संधी आहे का? नियतकालिके उपलब्ध आहे का? जर्नल्स उपलब्ध आहे का? वर्तमानपत्र वेगवेगळ्या भाषेतली आहेत का? हे सुद्धा महाविद्यालयांमध्ये ग्रंथालयामधल्या सोयी सुविधेचा एक भाग आहे. विद्यार्थ्यांना आता नॅकवर सर बोलणार आहेत म्हणून मी तिकडे जात नाही, नाही तर बरंचसं त्याच्यावर बोलता आलं असतं. जर मी मंजा सर त्या ठिकाणी बोलणार आहेत की नॅक मूल्यांकनाची भूमिका काय आहे, तर ग्रंथालयामध्ये जरूर पाहिलं जातं किती विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा वापर केला. म्हणून ग्रंथालयामध्ये एंट्रीला रजिस्टर ठेवणं गरजेचं आहे. देवघेव पुस्तकाचं रजिस्टर असणं गरजेचं आहे किंवा ऑनलाईन ज्या काही नोंदी असतील त्या नोंदी, आपलं पुस्तक दिलं किती, पुस्तक इश्यू किती झाले, इश्यू रजिस्टर सुद्धा नॅक कमिटी पाहते. मग ह्या इश्यू रजिस्टर मध्ये जास्तीत जास्त पुस्तकांच्या देवघेव होणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला ग्रंथालयाशी संबंधित सुद्धा विद्यार्थ्यांशी सुसंवाद आहे, सुसंवादी वर्तन आहे ते आपल्याला ठेवता येतं. शेवटचं आहे ते म्हणजे प्रयोगशाळेशी संबंधित आपल्याला विद्यार्थ्यांची संबंध येतो, विद्यार्थ्यांची संपर्क येतो. मग प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधा असतील, प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध असणारे इन्स्ट्रुमेंट्स असतील, साधनं असतील, उपकरणं असतील, त्यानंतर केमिकल्स असतील, ते व्यवस्थित आहेत का, सुस्थितीत ठेवलेले आहेत का, विद्यार्थ्यांना त्यांचा चांगल्या पद्धतीने वापर करता येतो का, प्रात्यक्षिक करताना त्यांना स्वातंत्र्य आहे का, सर्वांना संधी दिली जाते का, या गोष्टी सुद्धा आहेत. आणि तिथला प्रयोगशाळा परिसर हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे, कारण विद्यार्थी त्यांच्याशी जोडला जातो. विद्यार्थी आणि त्यांचं ते फक्त एक कर्मचारी म्हणून नातं निर्माण होत नाही, त्यांचं नातं हे काका मामा या पातळीवर जातं. म्हणून आपण लायब्ररीत जे कर्मचारी काम करतात त्यांना सर्व विद्यार्थी मामा हे केमिकल द्या, मामा ते काका हे उपकरण द्या, एवढ्यापर्यंत आपण जे म्हणतो नातेसंबंध निर्माण होतात. जर आपण विद्यार्थ्यांशी चांगल्या पद्धतीनं संवाद साधत असू, चांगल्या पद्धतीनं वर्तन करत असू, तर या पद्धतीने सुद्धा आपल्याला आपलं जे काही नातं आहे ते नातं प्रस्थापित करता येऊ शकतं. आणि म्हणून आपल्याला विद्यार्थी संवाद साधत असताना या सर्व गोष्टी लक्षामध्ये घ्यायच्या आहेत. बऱ्याच वेळेला आपले काही अंतर्गत हेवेदावे असतील, अंतर्गत मतभेद असतील तर ते आपल्याला दूर ठेवायचे आहेत. बऱ्याच वेळेला विद्यार्थी एका टेबलच्या माणसाला भेटायला असतो तर तो त्या टेबलवर नसतो, तर त्या टेबलवर नसल्यानंतर आपण म्हणतो, तो विद्यार्थी विचारतो की का हो या सरांकडे मला काम आहे, तर ते काम मला होणं गरजेचं आहे. तर ती माणसं एकमेकाला आता बोलत नाहीत, शेजारची दोन टेबलवरची माणसं सुद्धा एकमेकांना बोलत नाहीत आणि ते बाहेर गेलेत इथपर्यंत सुद्धा सांगण्याचा समंजसपणा ते दाखवत नाहीत. आणि म्हणून आपल्यामधले वाईट काही असतील, हेवेदावे असतील, मतभेद असतील, ते सार्वकालिक होता कामा नये किंवा सार्वजनिक होता कामा नये, सर्वांच्या समोर ते येता कामा नये. तर अशा वेळेला आपण ठीक आहे बाहेर गेलेले आहेत, काही प्राचार्यांच्या केबिन मध्ये आहेत किंवा संस्था कार्यालयाला गेलेले आहेत, अशा पद्धतीचं आपल्याला सांगता येतं. आणि माझी कर्मचारी बांधवांना विनंती आहे की आपल्याला कार्यालयीन ज्या वेळा दिलेल्या आहेत त्या कार्यालयीन वेळा पाळणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही गेलो होतो परंतु संबंधित लिपिक त्या जागेवर नव्हते, किंवा दुपारच्या सुट्टीमध्ये जी काही वेळ आपल्याला राखून ठेवलेली आहे त्या सुट्टीनंतर आपण परत आपल्या जागेवर यायला वेळ लावतो. अशा पद्धतीनं सुद्धा आपण आपल्या कार्यालयीन वेळा पालन करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी ही कार्यसंस्कृती विकसित होणं, कार्यसंस्कृती अंगीकृत करणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण या सर्व गोष्टी आत्मसात करायला लागू तेव्हा आपल्याला आपल्या वर्तनामध्ये बरेचसे बदल होताना दिसतात. आणि हे करत असताना आपल्याला जे काही बाबी आहेत, मग त्या संस्थेच्या असतील, त्या विद्यार्थ्याशी निगडीत असतील, छोट्या छोट्या गोष्टीसाठी विद्यार्थी येतात. मी जसं म्हणालो की टीसी साठी येतात,
2-3 चक्रा त्यांनी मारलेल्या असतात, बोनाफाईडसाठी येतात. त्यांचं काम वेळेमध्ये होणं गरजेचं आहे. एखाद्याची संधी, आता माझ्याकडे डुप्लिकेट मार्कशीटला एक विद्यार्थी आला होता आणि त्याला दुबईमध्ये जायचं होतं आणि आता थोडे शासनाचे नियम व्हिसासाठी आपण त्याला ट्रान्सक्रिप्ट म्हणतो विद्यापीठाच्या भाषेमध्ये, ती ट्रान्सक्रिप्ट त्याला एकत्रित पाहिजे होती. इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता आणि त्याची संधी ती पुढच्या प्रवेशाची जाऊ नये यासाठी म्हणून त्याला 1-2 दिवसामध्ये ते डॉक्युमेंट पाहिजे होतं आणि मग माननीय कुलसचिवांच्या सहीनं ते ऑथेंटिक करून त्याला ऑथोराइज्ड करून आपल्याला ते द्यावं लागतं आणि मग ते स्वीकारलं जातं. बरीच प्रोसेस आहे, मंत्रालयात ते जातं, तिथं त्याची व्हेरीफाय होतं, परत ते मग आपल्याला त्याला व्हिसासाठी ते डॉक्युमेंट जे प्रमाणित करणारे कार्यालयाकडे द्यावं लागतं आणि मग त्याला व्हिसा मिळतो. अशा पद्धतीचे खूप छोट्या कारणासाठी विद्यार्थी हेलपाटे मारतात. उद्याचं काम एखाद्या विद्यार्थ्याचं जर आपण आज केलं तर आज केल्यानंतरच्या त्याचं जे समाधान आहे, मी जसं बोललो की ते समाधान त्याच्या चेहऱ्यावरचं आपल्याही कामाचं समाधान देऊन जातं. ते अनेक पुरस्कारांपेक्षा किंवा अनेक वेगळ्या वेगळ्या बाबींपेक्षा, काहीतरी प्रलोभनापेक्षा खूप मोठं आहे असं मला वाटतं. जोपर्यंत आपल्याला आत्मिक समाधान निर्माण होणार नाही, म्हणून आपल्याला आपली जी काही कार्यसंस्कृती आहे ती सांघिक भावनेनं काम करणं, ज्या ठिकाणी मी काम करतो त्या ठिकाणी टीम वर्क करायचं आहे, एकमेकांसोबत संवाद साधायचा आहे, एकमेकांनी बोलायचं आहे, एकमेकांविषयी बोलायचं नाही. काय होतं बऱ्याच वेळेला की एकमेकाशी आपण कधी बोलतच नाही, एकमेकांविषयी बोलतो आणि मग काहीतरी विसंवादाचं वातावरण आपापसामध्ये निर्माण होतं. तसं होता कामा नये. आपल्याला कम्युनिकेशन गॅप साधायचा नाही. काही वेळेला मी म्हणालो की एखाद्या जवळ की जाधव सर असे आहेत तुमच्या कॉलेजचे, त्याने काहीतरी तिसरा शब्द तिकडे सांगितलेला असतो, तर असं न होता जाधव साहेबांशी तुम्ही थेट संबंध साधायचा. जाधव साहेबांना थेट विचारायचे, सर तुम्ही या वेळेला अशा पद्धतीने आमच्याशी वागला नाही. तर नेहमी पॉझिटिव्ह ऍटिट्यूड एकमेकाबद्दलचा ठेवणं खूप गरजेचं आहे. हे प्रशासकीय कार्यसंस्कृतीचा महत्वाचा भाग आहे आणि संस्थेची ध्येय धोरणं जी आहे त्या ध्येय धोरणाशी आपल्याला एक सुसंगत वर्तन, महाविद्यालयाची ध्येय धोरणं असतील त्याच्याशी सुसंगत वर्तन, तक्रारीचा सूर न आणता किंवा हे काम होणारच नाही अशा पद्धतीची सुरुवातच जर आपण केली तर ते काम तडीस जाणार नाही. कुठल्याही सबबी न सांगता, कुठलीही कारण न देता आपल्याला आपल्या संस्थेप्रती, आपल्या विद्यार्थ्याप्रती बांधिलकी ठेवून, आपल्या विद्यार्थ्याप्रती उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून आणि सकारात्मकतेने इतरांना चांगलं म्हणून, इतरांची आवश्यकता वेळी मदत घेऊन सर्वांना एकत्रितरित्या बांधून आपल्याला ही वर्क कल्चर त्या संस्थेचं, महाविद्यालयाचं, विद्यापीठाचं विकसित करावं लागणार आहे. आणि त्यासाठी म्हणून एक चांगला विषय या ठिकाणी सरांनी निवडला. अशा पद्धतीने जर आपण काम करत गेलो तर मला वाटतं निश्चितच त्या संस्थेचं, त्या महाविद्यालयाची वर्क कल्चर, कार्यसंस्कृती ही चांगली आहे आणि त्या महाविद्यालयाचा, संस्थेचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. हातात हात घेऊन आपण जर पुढे गेलो, एकत्रितरित्या सर्वांना एकसंघपणे बांधून जर पुढे गेलो, कुठलेही हेवेदेवे, हा प्राचार्य आहे, हा संस्था प्रमुख आहे, हा शिक्षक आहे, हा प्रशासकीय कर्मचारी आहे, हा कोणीतरी दुय्यम दर्जाचा आहे, हा कोणीतरी श्रेष्ठ आहे, अशा पद्धतीचं न वागता आपण एक आहोत, एक घटक आहेत, एक जिन्सीपणाने आपण जर काम करत गेलो तर निश्चितच विद्यार्थी सुसंवादी प्रशासकीय कार्यसंस्कृती आपल्याला रुजवता येईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. या ठिकाणी मला बोलवलं, जे काही विचार आहेत, कारण आणखी 2 वक्ते बोलायचे आहेत, त्यामुळं मी आवर्त घेतो. मोबाईलवर मी जॉईन झालेलो आहे, त्यामुळं मला वेळ कळत नाही, म्हणून जो काही मला या ठिकाणी विषय मांडता आला, संधी दिली, मी शिक्षण प्रसारक, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, नॅक आयपीसीचे समन्वयक, महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे त्याचे चेअरमन, सदस्य, OS, वरिष्ठ लिपिक, या सर्वांचं आणि श्रोत्यांचं आभार मानतो. आणि आपण सकारात्मकतेनं काम करावं याच्याविषयी कविता आहे, ही कविता 2 मिनिटाची येते, म्हणून माझ्या या मनोगताचा समारोप करतो. कविता अशी आहे, सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत. सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काहीच दिसत नसतं, काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काहीच दिसत नसतं, तुमच्यासाठी दिवा घेऊन कोणीतरी उभा असतं. तुमच्यासाठी दिवा घेऊन कोणीतरी उभं असतं. काळोखात पुढायचं की प्रकाशात उघडायचं,
हे तुमचं तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं आहे. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं आहे. कठीण प्रसंग आयुष्यामध्ये येतात, त्याचं विश्लेषण करतात पाडगावकर. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं आहे, आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं, हे तुमचं तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. आणि शेवटी पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. तिला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला सरला आहे म्हणायचं का पेला भरला आहे म्हणायचं, हे तुमचं तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, कणत कणत की गाणं म्हणत. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही जे आतापर्यंत आम्हाला पाऊण तास ते 1 तास जे मार्गदर्शन केलं आहे, ते खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांशी सुसंवाद कसा असावा व समाजामध्ये जगत असताना आपलेही काही कर्तव्य कशी आहेत याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सखोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल संस्थेच्या वतीने व महाविद्यालयाच्या वतीने तुमचा आभार मानतो. यानंतर शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील रजिस्ट्रार श्री प्रमोद जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. जाधव सर. हॅलो हॅलो हा सर. हॅलो, ऐकू येते आवाज? यस यस. हॅलो, नमस्कार. हॅलो. हा, येतो आवाज, येतोय सर. कर्मवीर व्याख्यानमालेचा एक भाग म्हणून कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी यांनी आज प्रशासकीय कर्मचारी किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करून म्हणजे एक चांगला उपक्रम हाती घेऊन चांगला उपक्रम घेतलाय. आणि यासाठी जे वक्ते बोलवलेत किंवा मार्गदर्शक बोलवलेत त्यांच्यामधले नावं पाहता अत्यंत उत्कृष्ट असा उपक्रम करून आम्हा म्हणजे सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही एक चांगलीच पर्वणीच आहे असं म्हणण्याचा माझा उद्देश आहे. तर प्रास्ताविक या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना माननीय व्ही.एस. पाटील दादा यांनी आपल्या सर्वांना सांगितलंच आहे की सर्व शिक्षकेतर कर्मचारी कसं अपडेट असायला पाहिजे, नवीन काळाप्रमाणे नवीन नवीन ज्या काही बाबी येतात त्याचं कसं आपण आत्मसात करायचं कौशल्य आणि त्याप्रमाणे काम करायचं. तसेच संगणकीय ज्ञान असेल किंवा इतर काही बाबी असतील त्याच्यामध्ये आपण कसं अपडेट असलं पाहिजे, त्याप्रमाणे अपडेट राहून आपण काम जर केलं तर आपण स्वतःलाही आणि कामालाही सिद्ध करू शकतो. तसंच कार्यक्रमासाठी म्हणून या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय कटारे सर यांनी पण बऱ्याच बाबी सांगितल्या. तसेच या कार्यक्रमाचे संयोजक समन्वयक देवकते सर, या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख करडे सर आणि सूत्रसंचालन करणारे माझे मित्र श्याम डोके सर, तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आमचे मित्रवर्य माननीय आदरणीय डॉक्टर शिवाजीराव शिंदे सर यांनी आजच्या ह्या विद्यार्थ्याशी सुसंवाद या विषयावर जे आपल्याला शिक्षकेतर कर्मचाऱ्याला अगदी इत्तंभूत आणि बारकाव्यासहित जे मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये त्यांनी बरेच आपल्याला मुद्दे जे काही आपण कधी वापरत असतो नसतो हे माहित नाही, पण बरेच मुद्दे असे आहेत की विद्यार्थ्याशी सुसंवाद कसा घ्यायचा आहे, कसा साधायचा आहे, विद्यार्थ्याशी बोलताना मृदू भाषेचा वापर असावा, त्यांचं विद्यार्थ्याचं म्हणणं ऐकून घ्यावं. पहिल्यांदा आपणच त्याला काही बोलू न देता आपण त्यांचं काम टाळायचं असं न करता विद्यार्थ्याचं पहिल्यांदा म्हणणं ऐकून घेणं आणि त्यावर त्याचे काय काम आहे ते आपण विचार करून त्याचं कामाचं उत्तर मृदू भाषेत देणं, ही खरी कार्यसंस्कृती आहे. तसेच विद्यार्थ्याच्या बाबतीत कुठल्या विद्यार्थी आपल्याकडे कुठल्या वेळ येतात, कशासाठी येतात, प्रवेश असेल मग प्रवेश झाल्यानंतर पुन्हा पाससाठी विद्यार्थी होतो, बोनाफाईड काढण्यासाठी होतो, त्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्यांना त्यांचे अर्जाचे नमुने कशा पद्धतीने द्यावे ह्या सगळ्या बाबी सांगून अत्यंत असं उपयुक्त असं व्याख्यान माननीय शिंदे सरांनी या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दिलं. तसेच आणि विद्यार्थ्यांना अपशब्द वापरू नये, तसेच प्राधान्य आपल्या कामाचं प्राधान्य ठरवावा जेणेकरून आपल्याला आपलं संतुलन ठीक राहील, कामाचा तणाव राहणार नाही. अशा अनेक बाबी शिंदे सरांनी यात नमूद करून बऱ्याच मुद्द्याला आपल्याला मार्गदर्शित केलेलं आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण काय हे काळजी काय घेतली पाहिजे, समजा स्कॉलरशिप असेल किंवा EBC असेल, ST पास असेल,
ते फॉर्म्स कसे भरायचे. तर आता बऱ्याच ठिकाणी आता कसं झालं, पूर्वीसारखी पद्धत राहिलेलीच नाही आपली. 2005 पासून हे सगळं ऑनलाईन झाल्यामुळे सगळं विद्यार्थ्याला ऑनलाईन फॉर्म भरायला लागतात. आता बाहेरचे लोक फॉर्म भरून देतात, तिथे 100-50 रुपये विद्यार्थ्याकडून घेतले जातात. तसं त्या बाबतीत त्यांनी आपल्याला एक अत्यंत महत्वाची सूचना केली आहे की आपण विद्यार्थ्यासाठी एक हॉलमध्ये एखाद दुसरं संगणक उपलब्ध करून दिलं तर ते विद्यार्थ्याचे पैसे आणि त्यांना माहिती पण होईल ना. ह्या अशा बऱ्याचशा बाबी त्यांनी आपल्याला म्हणजे समजून सांगून व्यवस्थित केलेलं आहे. ग्रंथालयाच्या बाबतीत देवघेव करताना कशी करावी देवघेव, विद्यार्थ्याला कसं प्रवृत्त करावं वाचनासाठी, किंवा अधिकाधिक पुस्तकाचा वापर कसा केला जाईल, पुस्तकी जागेवर न ठेवता त्याचा वापर कसा व्हावा, विद्यार्थ्यांनी त्याचा वापर करावा, यासाठी आपण त्यांना प्रवृत्त करण्याची गरज आहे. आपण म्हणजे ग्रंथपाल असतील, ग्रंथालय परिचर असतील, लायब्ररीयन असतील आणि इतर कर्मचारी असतील ग्रंथालयाचे, तसेच प्रयोगशाळेमध्ये सुद्धा प्रयोगशाळा परिसर बांधव असतील, त्यांनी विद्यार्थ्यांना त्या इन्स्ट्रुमेंटची नावे सांगणे किंवा इन्स्ट्रुमेंट कसं हाताळायचं, त्या केमिकल्स कसे हाताळायचे, कुठलं घातक केमिकल आहे, कुठल्या बाबतीत कसं आहे, ह्या आणि हा सुसंवाद आहे. सुसंवाद म्हणजे काय असते, आपण काय चांगलं बोललं नाही की आपण भांडायला जातो, आपण भांडत नाही, पण विद्यार्थी चिडला की आपणही थोडं शांततेत राहायला पाहिजे. आपला आवाज वाढला तर विद्यार्थ्याचा जरूर आवाज वाढतो आणि चुकून हे अपशब्द विद्यार्थ्याच्या बाबतीत जायला नाही पाहिजे. चुकूनही, मग विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनी असो, आपल्यासाठी आपल्याकडे ते येतात कामासाठी, कामानिमित्त येतात आणि आपण त्यांच्या कामासाठीच नियुक्ती झालेला असतो. सर्व शिक्षक असो, शिक्षकेतर कर्मचारी असो, त्यांच्यासाठीच आपली नियुक्ती असते. ते नसतील तर आपण नसतो, ते आहोत तरच आपण आहोत, ते आहोत तर आपली पोस्ट आहे आणि त्यांच्यासाठी नियुक्ती केलेली असल्यामुळे त्यांची आपण कामं टाळू नयेत किंवा त्यांना वर्तन त्यांच्याशी आपलं चांगलं असावं, वाईट वर्तन नसावं. हा, काही 1-2 प्रवृत्ती असतात विद्यार्थ्याच्या, खराब प्रवृत्तीचे विद्यार्थी असतात, पण त्याला करण्याचं शासन वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यांना शासन करताना सुद्धा आपण डायरेक्ट शासन करू शकत नाही, त्याला एक प्रोसिजरचा भाग आहे. आपण रिसर तक्रार महाविद्यालयाच्या प्रमुखाकडे म्हणजे प्राचार्याकडे देणे, विद्यापीठ असेल तर ती वेगळं असेल, महाविद्यालयाचं जर असेल तर ते प्राचार्याकडे तक्रार दिली. प्राचार्य आणि शिस्त समिती असते, त्याच्यामध्ये शिस्त समितीचे सदस्य, प्रमुख आणि प्राचार्य मिळून त्याच्या बाबतीत काय निर्णय घेतील आणि त्याला शास्ती करतील. विद्यार्थ्याला डायरेक्ट कुठल्याही आपल्याला शास्ती करण्याचा अधिकार नाही. सुसंवादच राहिला पाहिजे, असे एक भाग आहे. तरी या विषयावर माननीय शिंदे सर यांनी सखोल असं मार्गदर्शन केलं. त्यांना खरंच आज त्यांना वेळ कमी दिला असं मला वाटतंय. त्यांच्याकडून ऐकण्यासारखं, त्यांच्याकडून घेण्यासारखं भरपूर आहे. शिंदे सरांची आमची सारखीच घेत होती, आमच्याकडे बऱ्याच वेळा व्याख्यानं होतात. शिंदे सरांनी माहिती अधिकारावर तर इतकी जबरदस्त व्याख्यानं केली आहेत, त्याचा इतका फायदा झाला. आम्ही गेल्या 1 महिन्याभराखाली एक ऑनलाईन ऑफलाईन सेमिनार घेतलं होतं माहिती अधिकाराची कार्यशाळा. त्याच्यामध्ये शिंदे सरांनी माहिती अधिकारावर इतकं सुंदर आणि इतकं माहिती इतकी सुंदर दिली आणि ती इतकी लागू झाली, आपल्याला पावलोपावली ती लागू होते आणि आपल्याला फायदेशीर ठरलेले त्याच्या. तर विद्यार्थ्याची सुसंवादाच्या बाबतीत त्यांनी अजून बऱ्याच बाबी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्याप्रमाणे आपण आपल्या कार्यपद्धतीमध्ये थोडासा किंचितसा बदल करून आणि त्यांनी सांगितलेल्या बाबीचं जर नियोजन करून, कामाचं नियोजन कसं करायचं हे त्यांनी सांगितलं आपल्याला. मोबाईल मधील ऍपमध्ये नोट म्हणून एक ऍप आहे, नोटपॅड, त्याच्यामध्ये आपले कामाचं नियोजन करून ठेवणे. समजा इतकं काय आपण बारीक सारीक करू शकत नसेल तर ह्या आठवड्यात आपल्याला काय कामं करायची, ह्या आठवड्यात ह्या महिन्यात आपल्याला कुठले काम प्रायोरिटी करायचं आहे, त्या जरी नोंदी करून ठेवल्या तर आपल्याला अतिरिक्त ताण यायचं कारणच नाही. आणि ताण काय येतो, आपण काम नाही केलं मग आपल्याला वरिष्ठ थोडस सुनावतात आणि त्यामुळे आपल्याला ताण येतो. मग आपलं काम आपण जर वेळेत केलं आणि प्रॉम्प्टली गेलं तर कशाला आपल्याला ताण येईल. आणि मग त्यामुळे विद्यार्थ्याशी आपण सुसंवाद साधू शकू. आपला झालेला ताण आपण विद्यार्थ्यावर लागतो कधी कधी. असं बऱ्याच वेळा होतं की आपल्याला कोणीतरी वरिष्ठ बोललेले असतात एखाद्या कामामुळे थोडं लेट झाला म्हणून, आणि तो आपल्या मनात ताण असतो आणि तो ताण आपण विद्यार्थी समोर आला किंवा करून त्याला आपण बोलतो. म्हणजे असं होतं बऱ्याच वेळा आणि तसं होऊ नये एवढंच विद्यार्थ्याच्या बाबतीत करावं. जसं शिंदे सरांनी सांगितलं, ऑफ द वे जाऊन सुद्धा कधीतरी विद्यार्थ्याला मदत करायला लागते. वेळेची मुदत संपली तर त्याला मार्ग काय हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. समजा मुदत संपली बाबा आज, पण ह्या मुदतीला आम्ही तर काही करू शकत नाही, तांत्रिक बाब आहे, पण ह्याच्या बाबत समजा तुझं कामच करायचं तर त्याला मार्ग एक सोर्स दाखवायचा की वरिष्ठ असतील, त्यांचे वरिष्ठ असतील. समजा परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख मुदत निघून गेली तर आपण विद्यापीठाला रिक्वेस्ट करू शकतो ना, एक वाढीव विलंब शुल्क आकारून तुमचं परीक्षा फॉर्म स्वीकारा किंवा
इतर बाबीत स्कॉलरशिपचा असेल फॉर्म, त्या बाबतीत सुद्धा आपण सांगू शकतो. असं सांगितल्याने विद्यार्थी आपल्याविषयी त्यांच्या मनात चांगल्या भावना निर्माण होतील. हे पण तेवढंच तितकंच नाही. असो, मी जास्त लांबवत नाही. शिंदे सरांनी आपल्याला भरपूर मार्गदर्शन केलेलंच आहे. तर आपल्याला लाभलेले मान्य शिंदे सर असतील, गणेश मंजा सर असतील, श्रीकांतजी अंधारे सर असतील, यांनी आता पुढं ते दोघं व्याख्यान देतील, त्यांचे मार्गदर्शन करतील. पण माननीय आदरणीय शिंदे सर आमचे मित्रवर्य आहेत, त्यांनी इतकं उत्कृष्ट व्याख्यान दिलं. धन्यवाद सर. आणि महाविद्यालय प्रशासनानं मला एक बोलण्याची किंवा ह्या कार्यक्रमात थांबण्याची संधी देऊन उपकृत केलं, याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्ही सुद्धा असा बोला. डोके सर, आदरणीय शिवाजी शिंदे सर, नमस्कार. खूप चांगलं तुमचं लेक्चर झालं. मला थोडं मिस झालं, पण बऱ्यापैकी वाट ऐकायला एका कवीवर ज्याचे बोल ऐकू आले, ते आणखीन त्याला मजा आली. आणि प्रमोद सर, आपण सुद्धा खूप चांगला तुमच्या अनुभवाचा चांगलाच बोल आपण म्हणजे चांगलं भाषण दिलं, त्याबद्दल तुमच्या दोघांचे धन्यवाद बापू. आभार. तर या पहिल्या सत्राचा हा कार्यक्रम आपला यशस्वीपणे पार पडलेला आहे. या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी निमंत्रित करतो विश्वास चौधरी सर. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी अंतर्गत IQAC व महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम अंतर्गत आज एक दिवसीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेमध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे उपकुलसचिव आदरणीय डॉक्टर शिंदे सरांना आपण निमंत्रित केलं होतं. आणि खरंच शिंदे सरांनी विद्यार्थी, पालक, प्राचार्य व सहकाऱ्यांबरोबर अतिशय सौहार्दपणे संवाद साधला पाहिजे असा एक संदेश आपल्या सर्वांसमोर दिला. सरांचं व्याख्यान खरंच सुंदर झालं. पुनश्च एकदा ऐकण्याची आम्हाला संधी मिळावी अशी मी या ठिकाणी या माध्यमातून आशा व्यक्त करतो. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी आदरणीय शिंदे सरांचे आभार व्यक्त करतो. या पहिल्या सत्राच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून लाभलेले आपल्या संस्थेचे कार्यकारी सदस्य आदरणीय पाटील सरांनीही उद्घाटक म्हणून आपली भूमिका सार्थपणे निभावली. मी संयोजकांच्या वतीनं पाटील सरांचेही आभार मानतो. या सत्राचे अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री शिवाजी महाविद्यालय बार्शीचे रजिस्ट्रार श्री प्रमोद जाधव सर, त्यांनी अध्यक्षीय समारंभामधून सुद्धा प्रशासकीय कामकाज कसं करावं हाही अतिशय मोलाचा संदेश आमच्या समोर ठेवला. जाधव सरांचंही महाविद्यालयाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या संस्थेचे खजिनदार आदरणीय बापू, त्याचबरोबर कार्यकारी सदस्य रेवडकर सर या सत्रासाठी उपस्थित राहिले. महाविद्यालयाच्या वतीनं मी सरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय कठारे सरांनी हे सगळं घडवून आणलं, त्याबद्दल कठारे सरांचंही संयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. ही कार्यशाळा घेण्यासाठी IQACचे कोऑर्डिनेटर देवकते सर, संयोजक डॉक्टर करडे सर, त्याचबरोबर कार्यकारिणी सदस्य डोके सर यांनीही परिश्रम घेतलं, त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या सत्रासाठी उपस्थित सर्व कर्मचारी, प्राध्यापक व इतर सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर.